15व्या वर्षात, अवघ्या 15व्या वर्षात हा शिवबा रोहिडेश्वरावर गेला आणि तिथे स्वराज्याची शपथ घेतली. तिथे स्वराज्याची शपथ घेतली. त्या महादेवाच्या, भगवान शंकराच्या मंदिरावर आपली करंगळी कापून रक्ताची धार सोडली आणि स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी. फर्स्ट देर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, असं सद्गुरू श्री वामनराव यांनी त्यांचा विचार आहे. तुम्ही पहिला काय करा, विचार. पहिला विचार काय करा, धरा. हो, हे राज्य श्रींचे आहे. हे राज्य श्रींचे व्हावे. हे स्वराज्य व्हावे. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. म्हणजे ईश्वराची इच्छा आहे. म्हणजे माझ्या आईची इच्छा आहे. माझ्या गुरुची इच्छा आहे. माझ्या देवाची इच्छा आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे कोणाची, कुणाला सांगता येत नाही. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. कोणाची, माझ्या आईची, माझ्या गुरुची आणि माझ्या हिंदू धर्मातल्या देवदेवतांची ही इच्छा. हे राज्य व्हावे. हे राज्य म्हणजे स्वराज्य व्हावे. हा विचार. माय बाप हो, शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराज उत्तम संघटक होते. बघा मी काय सांगितलं, मातृभक्त होते, पितृभक्त होते, गुरुभक्त होते. कसे ते उत्तम संघटक होते. स्वराज्याच्या शपथविधीच्या कालामध्ये जे कोण मावळे समवयस, जी कोण मुलं जमवली होती ना, 14, 15, 12 वर्षाची, त्याच्यामध्ये काय 18 वर्षाची होती, काय 22 वर्षाची होती, काय 30 वर्षाची होती. पण उत्तम ते संघटक होते. 12 मावळ्यातल्या त्यांनी बरोबर सर्व हिऱ्यांचा शोध घेतला. कोण कोठे उपयोगी येईल, आपल्या या स्वराज्याच्या कार्यामध्ये कोणाचा उपयोग कुठे होईल, त्याचा महाराजांनी बरोबर काय केला, त्याचं अवलोकन केलं, त्याचं परीक्षण केलं, निरीक्षण केलं आणि सगळ्यांना एकत्र केलं. आणि पहिला जर कोणता किल्ला घेतला असेल तर तोरणा किल्ल्यावर चढाई केली आणि तोरण्यावर पहिला विजय मिळवला. आणि स्वराज्याचं तोरण पहिलं जर बांधलं तर तो वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. सांगितलं ना, जसा विचार तसा आपल्या जीवनाला आकार प्राप्त होतो. महाराजांनी विचार धरला आणि तो विचार आता हळूहळू साकार व्हायला लागला. साकार व्हायला लागला. माणसाच्या जीवनात काय हो, आता आपण प्रवचन किती वर्ष ऐकतो, किती वर्ष मोठ्या मोठ्या